हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। तो चलते हैं आज की खबर की तरफ। मंचावर बसलेले सर्व ज्येष्ठ नेते, मच्छीमार सोसायटीचे सर्व पदाधिकारी, ग्राम संस्थाचे सर्व पदाधिकारी आणि या विभागाचे सर्व ज्येष्ठ मान्यवर, निवडणुकाच्या आधी 15 का 20 दिवस आधी मला वाटते कोड ऑफ कंडक्टच्या आधी एक निर्णय घेण्यात आला होता की धारावीच्या जागेमध्ये धारावीच्या लोकांच्या प्रकल्पासाठी 140 एकरची जागा देण्याचं काम मंत्रिमंडळाने केलेलं आहे। त्यानंतर निवडणुका लागली आणि मध्ये ते सर्वे करायला आले। मला अक्षरच्या लोकांनी, बाकीच्या लोकांनी, आपल्याला माहित असेल, मेसेज दिला मी तिथे आलो आणि आल्यानंतर आपण सगळे एक होऊन ते सर्व आपण होऊ दिला नाही। आज सर्वप्रथम मी सगळ्यांना पहिला हे सांगतो की आपसामध्ये आपल्याला एक व्हावं लागेल, कारण हे प्रकल्प जर आपल्याला इकडनं काढायचा असेल तर सगळ्यांनी एकजूट व्हावं लागेल। जसे दिल्लीमध्ये शेतकरी एक झालेले आणि त्यांचा जे नियम त्यांच्यासाठी केला होता ते विड्रॉ करायला लावला, त्याच्यासाठी हा संघर्ष 1-2 दिवसाचा नसणार। आणि याकरता टेक्निकल बाब असू दे, लेखी बाब असू दे, सगळं लेवलवरती आपल्या सगळ्यांना ते लढायला लावलं आहे। मग 7-12 उतारा नावावरती झालं की नाही, जेव्हा एकदा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला किंवा पुढे मागे ते 7-12 होणारच। मग आपल्याला काय करायचं, ही जे लढा आहे हे फक्त गाम किंवा आपल्या गावापुरता नाही, हे पूर्ण मलाडला इफेक्ट करणार आहे। सर्वात जास्त आपल्याला करणार आहे, पण मलाडला पण इफेक्ट करणार आहे। आणि ही सगळी निवडणुकाच्या मध्ये सगळे बिल्डिंगवाल्यांना, सोसायटीवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती मलाडची काय होणार आहे। आता ते घटना झाल्यानंतर असं वाटलं की पुढचा काय होणार नाही, म्हणजे पब्लिकचा विरोध केलाय तर। आणि मला एक सांगू इच्छितो की सगळ्या पक्षाचे नेत्यांनी त्या टायमाला जेवढे निवडणुका लढत होते सगळ्यांनी या प्रकल्पाचा विरोध केला। फक्त असं नाही की सेनाने केला, काँग्रेसने केला, असं नाही, सगळे पक्षांनी केलंय। आपल्याही पक्षाचे पत्र जे आहे पोलिसांना देण्यात आलेले होते, बॅनर पण लावले की या पक्षाचा विरोध केला। तर सर्वप्रथम मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी, जेवढे आपले सोसायटीचे लोक आले, जेवढे ग्रामसंस्थेचे लोक आहेत, सर्वप्रथम माझा सुझाव ठेवतो, त्याच्यानंतर तुम्ही साहेब जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा। सर्वप्रथम आपल्या सोसायटीचे लेटर, कारण आपला गाव जे आहे ते संयुक्त आहे, संघटित आहे। आपल्याला जास्त फार सोसायटीमध्ये तिथे जायची गरज नाही। एक सोसायटीमध्ये एवढी सदस्य, सोसायटीचे घर पण 15 मिनिटांमध्ये अख्खा गाव आपण फिरू शकतो जर 5 लोकांनी गेले। म्हणजे डोंगरपाडामध्ये गेले किंवा इथे पाथवाडीमध्ये गेले, तिथे आपण कुठल्या मधल्या पाडामध्ये गेले, कुठेही गेले, गल्लीमध्ये 4 लोक गेले की ताबडतोब आपला होऊन झाला। तशी गावामध्ये बोलून झालं। सर्वप्रथम सगळी गावाची जे सोसायटी आज इथे उपस्थित आहे, मला वाटतं सर्वच आले, मला वाटत नाही कोण राहिलेलं आहे, सगळ्याचे सगळे इथे आले। सगळ्यांनी आपल्या लेटरवरती ताबडतोब पहिलं पत्र तयार करायचं, ते मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने लिहायचं, ते पोलिसांच्या नावाने लिहायचं की हे प्रकल्पाचा या गावाला विरोध आहे आणि तुम्ही हे जबरदस्तीने करू नका, आमचा विरोध आहे, आम्हाला हे थांबावं लागेल। कारण लेखी आपल्याला इंटिमेट करावं लागेल। शेवटी आपल्याला जी माहिती मिळालेली आहे तर पोलिसांना दाखवावं लागेल आमचा विरोध आहे। त्यानंतर आपण पियुष गोयल साहेबांना भेटूया, त्यानंतर आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्या माध्यमातून करूया। मी पण प्रयत्न करणार, महेश भाऊ पण करणार, सुतार साहेब पण करणार। या सगळ्यांनी मिळूनच बेसिकली सगळ्यांना एकत्र येऊनच करावं लागेल। तर सर्वप्रथम पहिलं ते पत्र लिहा, पत्र लिहून आपण देण्याचं काम करू। आता 7-8 दिवस राहिलेले आहेत, सगळ्यांनी आपल्या याच्यावरती पत्र देऊन जे आहे ना, आपल्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्याची प्रयत्न करा। ज्याला मिळाली तर सगळ्यांनी एकत्र यायचं। सगळ्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही अख्ख्या गावाचा करून घ्या। आजच्या तारखेला काय व्हॉट्सअप ग्रुप झाला की ताबडतोब सगळ्यांना कळतं की काय होणार आहे। आणि मड पासून किंवा अक्षापासून किंवा मारवेपासून ते जागेमध्ये पोहोचण्यासाठी 5 ते 7 मिनिटं लागणार आहे। बरोबर आहे का? कुठून पण आपण गेलो तर 10 मिनिटं मॅक्सिमम
आणि त्या दिवशी कसं आहे की हा जे प्रकल्प आहे ते कुठेतरी आपल्याला इफेक्ट करतो आणि या सगळे प्रकल्प राबवत असताना आपल्या या मड विभागाला किंवा मलाडला काय त्याच्यात देण्याचं काम दिसत नाही. तिकडे जरी ते काय चांगला प्रकल्प केलं असतं, चांगले ऑफिसेस गव्हर्नमेंटची काढली असते किंवा काय जुरासिक पार्क किंवा असं काय मोठा काय प्रकल्प आला असता तर त्याला असं म्हणजे आपल्याला असं ते मलाडला दाखवण्यासारखं काहीतरी झालं असतं. ऑलरेडी आपल्याकडे भरपूर स्लम आणि आपल्याला आणखीन स्लम येणार कुठेतरी आपल्यावरती जड जाणार आहे. मालवणी असू दे, वळणू असू दे, श्रीलंका, मोठापाडा हे सगळे स्लमच आहे. म्हणजे मलाडमध्ये 60% पर्यंत स्लम आहे तर बाकीच्या ठिकाणी जे आहे ते बिल्डिंग्स आहेत आणि 10% आपले गावठाण आहे. तर ही डेमोग्राफी आणि जसं सांगितलं एक जे महेश पाटीलांनी सांगितलं ते खरं आहे आणि मी त्या मताची सहमत आहे. कुठल्याही शासनाच्या जागेवरती कुठल्याही झोपडपट्टी वाढता कामा नये किंवा येता कामा नये. हे वाढतं कशाला आपण त्याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे. पत्रव्यवहार झाला पाहिजे आणि ताबडतोब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तुम्ही पत्र द्या, माझी जबाबदारी त्या दिवशी तुमच्या पत्राला माझा पत्र असणार आणि ताबडतोब आपण तोडायचं काम करू. आपल्याला कुठेही सरकारी जागेवरती अतिक्रमण नको. अतिक्रमणच्या विरोधात आपण लढा लढत आहे. आपल्या आपल्या पर्यायाने हे करायचं. त्यानंतर आपल्याला असं वाटलं 15 तारखेपर्यंत की बाबा ते सर्वे कॅन्सल झाला किंवा आपल्याशी बोलायला येतोय तर तुमचा एक आपला एक समिती कोणीतरी मला वाटतं सुझाव आपण दिला की कुठल्या लेवलवरती. मला तर असं वाटतं काहीतरी एक समितीचं नाव ठेवूया की मलाड बचाव समिती किंवा असं काहीतरी एक तुम्ही ठरवा. कारण आपण जास्त इफेक्टेड लोक आहेत, सगळे मिळून ठरवा की एक समिती जी आहे ना काहीतरी त्याचं एक नाव दिलं पाहिजे. नाही मड गोळाई मी काय म्हणतो अख्खा मलाडा इफेक्ट होणार आहे ना. आपण जर मलाडला पण याच्यात इन्व्हॉल्व्ह केला तर 35,000 एका ठिकाणी आणि 3.5 लाख एका ठिकाणी. आज आपली जनसंख्या आपण मारवे ते मड बघितलं 30-35 हजार पेक्षा, पण अख्ख्या मलाडमध्ये तर 3.5 लाख पेक्षा वोट तर जास्तच झालेलं आहे. आणि सगळे याच्यामध्ये सगळे जे आणि बिल्डिंग मध्ये पण आपल्या इलेक्शनच्या टायमालाही तिकडे लोकांमध्ये गेलो तर सगळ्यांचा विरोध आहे. बिल्डिंगचे बरेच बिल्डिंगच्या लोकांना आपल्याला माहिती आहे बोर्डिंग लावल्या होत्या बाहेर आणि ते काढले नाही. पोलिसांनी दबाव दिला तरी ते काढले नाही. आमची सोसायटी आम्ही लावणार. म्हणजे हे सगळं होत असताना आपण सगळं बघत होतो. आता आपण सगळे एकत्र आले सगळे जमले तिकडे तर मला वाटत नाही. कारण काय शेवटी त्यांनाही बघावं लागेल. त्यांच्याकडे आणखी पर्यायी जागा होत्या आणि मुंबईच्या बाहेर हे प्रकल्प न्यावा, दैसरकडे न्यावा. शासनाकडे जागाची तर कमी नाही, इथेच केलं पाहिजे असं काय नाही. ते आपल्या मीरा रोडला पण जाऊ शकतो. हजारो एकर शासनाची पडलेली आहे किंवा कुठेतरी आरेच्या साईडला कुठेतरी म्हणजे जिकडे स्थानिक लोक इफेक्टेड होऊ नये. आपण कोणाच्या बद्दल मी वाईट बोलत नाही कारण शेवटी तेही माणूस आहे, त्यांनाही तेही उद्ध्वस्तच होणार आहे. त्यांचंही जीवन तिकडे गेलेलं. पात्र अपात्र जर ठरायला गेलो तर काय 2010 पर्यंत पण पात्रता दिलीच आहे. तर त्याच्यानंतर 10च्या नंतरचे किती लोक असणार. बेसिकली असं आहे की आपल्यावरती किती लोड येणार आहे आणि त्यांनाही इथे येण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि आपल्यालाही ते आणण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. ही गोष्ट खरी आहे. तर आपल्या माणुसकीपेक्षा लढण्यापेक्षा जे त्यांचा प्रकल्प त्याच्याबद्दल आपण आवाज उचलला पाहिजे. आणि हे सगळं आपण पहिला फ्रेम मध्ये आपण आपल्याकडे 7-8 दिवस आहेत. सेंट बोनाव्हेंचरचा सण पण आहे ते मला वाटतं 12 तारखेला संपणार. त्याच्यानंतर बाकीचे आपले कम्युनिटीचे लोक आहेत त्यांनी पण बसावं, सगळ्यांनी एक व्हावं. आपला एकच इश्यू आहे की बाबा आपल्याकडे एक चांगली गोष्ट आहे की आपले खासदार स्वतः मंत्री आहेत आणि पॉवरफुल मंत्री आहेत. म्हणजे आज केंद्र मंत्रिमंडळ 4-5 मंत्रीमध्ये एक मंत्री ते आहेत त्या लेवलचे मंत्री. त्यांनाही रिक्वेस्ट करू की साहेब ग्रामीण लोकांना आपल्या गावच्या लोकांना हे नको, तुम्ही कुठेतरी शिफ्ट करा. याच्यात काय इगो घ्यायचे काय प्रश्न नाही. आणि तेही जर मान्य केलं तर त्यांना काय जागा कुठलाही डेव्हलपमेंट जर मुंबईमध्ये करायचं असेल तर आम्हाला कुठल्याही डेव्हलपमेंटसाठी विरोध नाही. पण ते डेव्हलपमेंट करताना आम्ही जर कुठेतरी उद्ध्वस्त होतो त्याचीही बघण्याची जबाबदारी शासनाची असते. मग कोणाचंही शासन असू दे. असं नाही की आपल्या लोकांचा अन्याय होत असेल तर आपण शासन बद्दल असं काय नाही. कधीही आपला पहिला आपला काय प्राधान्य आहे की ज्या कॉन्स्टिट्युन्सी मधून मी निवडून आलो त्या कॉन्स्टिट्युन्सीचा जर आपलाही कुठला मच्छीमार असू दे, गरीब असू दे, उद्ध्वस्त होत असेल तर आपण त्याच्यासाठी पहिला धावतो. मग त्याची बोट झाली आणि फक्त हे मला मड पुरता नाही, ते वर्लीमध्ये पण त्याला गाडीतनं उडवलं तर पहिला आवाज उचलला आणि मुख्यमंत्री सांगितलं की 10 लाख रुपये ताबडतोब 10 दिवसात आपण त्याला द्यायला लावलं महिलाला. कारण काय बिचारे एक सकाळी पहाटे नवरा बायको जर जातोय आणि त्याचा जीव जातो तर त्याच्या घरात परिस्थिती चांगली नसेल ना, तरच तो 4 वाजता जाणार ना. बायकोला घेऊन जर 4 वाजता एवढं जात असतील तर पोटाचे याच्यासाठी जात असेल ना. आणि असे लोकांवरती फक्त आपण बोलत असेल की नाही त्यांना हे द्या ताबडतोब द्यावं. अधिवेशन चालू होतं त्या टायमाला मी आवाज उचलला, त्याच्यानंतर आपण गेलो. आणि हे सौभाग्य माझं की मच्छीमारांसाठी आपलं काय बरंच काय
करायची एक संधी मिळाली आणि आपण केलं पण आहे. आताही आपले बरीच लोक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत. आपल्याला करायचं नाही, पण आपल्याला दोन्ही ठिकाणी लढा लढायचा आहे. आपण लिगली पण जाऊया, आपण आंदोलनाच्या माध्यमातून पण जाऊया, आपण कोर्टच्या माध्यमातून पण जाऊया, सगळे लोकांना इन्व्हॉल्व्ह करून घेऊया. सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे की काय चाललंय. नाही तर शेवटी काय असणार आहे, बाबा तो फुटला ना, हा फुटला ना, तो भेटला, शेवटी कोणी कोणाला भेटायला येणारच आहे. तुमच्याकडे पण येणार, तुमच्याकडे पण येणार, त्यांच्याकडे पण येणार. त्यांचा काय त्यांना प्रकल्प ते सगळीकडे जातील की हे बघा आमचं हे आहे हे. पण जे काय व्हायचं ते सगळ्यांचं होतं. एकमेकांनी काय बाबा आमचं काय ना, तुम्ही सगळ्यांशी करू, हे जेव्हा मेसेज क्लिअर गेला ना, तर ते मेसेज होणार की बाबा त्याच्यावरती योग्य निर्णय होणार. नाही तर काय आपले आता बोलण्यासारखं काय नाही, निवडणुका होत असतात, निवडणुकीमध्ये बरंच काय दर टायमाला शिकायलाच भेटतं. आता त्याच्यावरती मी बोलत नाही, कारण आपल्याला एक होऊन राहायचं आहे. शेवटी छोटा गाव असू दे की मोठा गाव असू दे. मला जेव्हा हे प्रकरण माहित होतं त्या टायमाला मी अक्षाला जाऊन 6 महिने आधी बोललो होतो की मला असं हवामान खात्यासारखा मला माहित असतो ना कधी कधी काय कुठला पाऊस येणार आहे. त्यांना सांगितलं तशी तुम्ही तयारी ठेवा, कारण तुम्ही त्या टायमाला कोटा वगैरे मूव्ह केला. तुम्ही जे बोलले ते मजिट्याची जागा ते बाजूला आहे, त्याच्या बाजूला हे जागा मजिट्याने तुम्ही जागा क्लेम केली, सर्व खरं म्हणजे हे सगळं चालत असतं. पण शेवटी हे सगळं निर्णय जे आहे ना ते झालेला आहे शासनाच्या लेवलवरती. आता कोर्टात आहे. कोर्टाने पण मला नाही वाटत की काय फेवरेबल आपल्या बाजूने कुठेतरी किंवा जो पिटिशनरच्या बाजूने कुठला तरी निर्णय दिलेला आहे की तुम्ही नावावरती चढू नका की हे नका. जसं राजीवनी सांगितलं की आपल्याला टेक्निकल बाजूला जायचं नाही, कारण आपल्याला ते खरेदी करायचं नाही, आपल्याला हे प्रकल्प नाही. आपला फक्त हे हेतू असलं पाहिजे की हे होता कामा नव्हे ना आपल्याला त्रास होणार. त्या हिशोबाने आपण सगळ्यांची मदत केली. मग समाजवादी पक्ष असू द्या की शिवसेना असू द्या की बीजेपी असू द्या की कुठलाही, जे आपल्या बाजूने उभे राहतील, जे आपल्या बाजूने बोलतील ते आपले सगळेच आपल्या बाजूने बोलतील. कारण पहिला आपला गाव, त्याच्यानंतर आपला पक्ष, पहिले आपली घरची लोक, त्याच्यानंतर आपला पक्ष. शेवटी काय आपण राहिलो तर पक्ष राहणार, आपणच नाही राहिलो तर पक्ष कोण विचारणार आपल्याला. मला सांगितलं आज इथे बसलं सगळे एक आहे म्हणून ना, ते टिकवलं पाहिजे. आणि मला तर इंटिमेट कधी करा, मी येणार आहे. मुंबईत असल्यापेक्षा मला तर व्हॉट्सअपवरती आला, मी आलो, तेव्हा ठीक आहे. कोणी बोलवलं इम्पॉर्टंट नाही, पण फक्त एक राहा आणि कायद्याने लढा, कायद्याने बाजू मांडूया, कायद्याने विरोध करूया आणि आपल्याला संविधानाने जे आंदोलन करायची देरी तशीच देऊया. आपण कोणावरती अग्रेसिव्ह व्हायचं नाही, आपण कोणाचं अग्रेसिव्ह घ्यायचं नाही, हे आपल्याला. आणि आपले सगळे जर एकत्र आले, जर मुलं बायको सगळे एकत्र आले, तर मला वाटतं की सरकारला मेसेज क्लिअर झाला. तेव्हा ते मुलून करून काढू शकतात, खाली ना तर मलाड पण जाणार ना. म्हणजे बाकीच्या सगळ्या ठिकाणी जर तुम्ही हे काढलं तर मलाडमध्ये पण लोकांचा विरोध आहे. नाही तुम्ही काय चांगला आणखीन प्रकल्प आणा, शासनाची जागा तुम्ही मस्तपैकी आणा ना, काहीतरी जिथे पर्यटनासाठी लोक येणार, बघण्यासाठी लोक येणार, काहीतरी असं. आता एक ग्राउंड मध्ये दुसऱ्या मुलांना खेळत नाही असं ते अरंगल व्हायला बोलतो, द्या ना 4-5 मैदान, काय फरक पडतोय. शमशानासाठी जागा द्या, गार्डनसाठी द्या, प्लेग्राऊंड साठी द्या, नवीन काय बीकेसीच्या लेवलसाठी द्या, मच्छी सुकवण्यासाठी द्या, मच्छाचं मोठं काय, म्हणजे ज्याला जे जे लागणार एवढी मोठी जागा थोडा थोडा दिलं तर काय फरक पडणार. सरकारची जागा शेवटी सरकार पब्लिकसाठीच आपल्याला करायचं असतो ना. ते ही सगळी एवढी मोठी जागा दिली काय फरक पडणार आहे. तर आज या थोडक्याच्या मीटिंगमध्ये आपण मला बोलवलं, पण मी फक्त जाता जाता एवढंच बोलतो की तुमच्या सोबतच राहणार, तुमच्या सोबतच लढणार. निर्णय काय झाला असेल तर तुमच्या सोबत पाठीशी समोरच उभा राहणार आणि जे तुमचा निर्णय असेल तेच माझा निर्णय असणार. मी आज सांगू इच्छितो, शेवटी आपण मला निवडून दिला, आपण विश्वास ठेवला, अशी परिस्थितीमध्ये पण आपला प्रेम कुठेही कमी झाला नाही. तुमचा आभारी प्रकट करतोय. मंदिरचे सगळे पदाधिकाऱ्यांचा आभार करतोय की त्यांनी आज माझा इथे सत्कारही केला. सगळ्यांचा पण आपला एकजूट होणे हा गरजेचा आहे. आपण कायदेशीर सगळं लढूया. जसं राजीवने सांगितलं की आपण एवढी संख्याने जर लोक जमली, आपण चांगले लॉयर्स पण करूया, सॉलिसिटर्स पण करूया, सगळं आपण लढलोय ना, आपण जिंकलो पण ना. आपण गेलो ना भाटीच्या स्मशानभूमी जेव्हा उद्ध्वस्त केला, सरकारला गैरसमज केली, आपल्याच लोकांमध्ये काय त्यामध्ये 1-2 लोक भेटलेली होती, तर आपण गेलो कोर्टात, लढलो, त्याच्यानंतर निकाल निघाला ना, आपली स्मशानभूमी राहिली ना. तर आपण एक राहायला पाहिजे. आपण फक्त इकडे तिकडे जाता कामा नये हेच बोलायचं आहे. आणि आजची मीटिंग मला माहित होती की आपली पब्लिकसाठी मीटिंग होती. आपण जे मुख्य लोक आहेत, सोसायटी आहे, त्यांच्यासाठीच बोलवली होती आणि मला वाटतं 100% लोक आली, म्हणजे 100% लोकांचा सहमत आहे. फक्त एकमेकांवरती तुम्ही जे आहे विश्वास ठेवा, फक्त हेच बोलतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए
लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप RTI SK के एजेंसी से संपर्क करें। RTI SK के एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं। उठाएं फ़ोन और लगाएं कॉल।